आज आपण अशाच काही लोकांबद्दल बोलणार आहोत जे मृत्यूच्या दाराशी जाऊन परत आले आणि त्यांना एक नवीन दृष्टी मिळाली, एक नवीन आयुष्य. हा अनुभव म्हणजे काय होता, तो का होतो आणि त्यातनं आपण काय शिकू शकतो? चला, आज आपण नियर डेथ एक्सपिरियन्स या विलक्षण पण वैज्ञानिक वास्तवाचं दार उघडूया. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे काय? नियर डेथ एक्सपिरियन्स, ज्याला आपण आता NDE असं शॉर्ट फॉर्ममध्ये संबोधू, म्हणजे असा अनुभव जो एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या अगदी जवळ गेला असताना येतो. म्हणजेच जेव्हा डॉक्टरांनी त्याला क्लिनिकली डेड किंवा क्लिनिकली मृत जाहीर केलं असतं, तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड थांबलेली असते, श्वास चालत नसतो, मेंदूचे संकेत थांबलेले असतात, पण तरीही काही वेळात तो व्यक्ती परत शुद्धीवर येतो आणि सांगतो, मी कुठेतरी प्रकाशाकडे चाललो होतो, मला माझं शरीर खाली दिसत होतं, मी माझ्या मयत नातेवाईकांना भेटलो आणि एकदम शांत थंड वाटत होतं. NDA घडतो तेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही, मेंदू शटडाऊन होत असतो. त्याचवेळी सेरोटॉनिन, एंडॉर्फिन्स, DMT ही सगळी रसायनं एकाच वेळी स्रवत असतात, ज्यामुळे एक वेगळाच ट्रान्स किंवा स्वप्नवत अनुभव त्या व्यक्तीला येत असतो. डॉक्टर याला म्हणतात रिॲक्टिव्ह हॅल्युसिनेशन. म्हणजे मेलेलं नसतानाही मेंदू मृत्यूजवळ येताना काही सजीव अनुभव त्या व्यक्तीसाठी निर्माण करतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर माणूस जेव्हा मृत्यूच्या अगदी उंबरठ्यावर असतो, तेव्हा त्याच्या भीती, आशा, आठवणी, श्रद्धा आणि गृहीत धरणं सगळं एकत्रितपणे जागृत होतं. त्यामुळे त्याला वाटतं की तो कुठल्या तरी दिव्य जागेवर चालला आहे, देवदूत भेटत आहेत किंवा एखादा शांत प्रकाश त्याचं स्वागत करत आहे.